करा श्री दत्ता ऋषिवंश अत्रि कुमारा श्री चक्रपाणी परा श्रीमद्वारावती चरा प्रभुपरा निर्लेप जीवोद्धरा श्रीमश्चक्रधरा कृपा गुणवरा सर्वावतारा नमो श्री पंचावतार की आज दिनांक 24 डिसेंबर 2024 आजच्या या मंगलमय पवित्र दिनी आपण सर्वजण श्री दत्त मंदिर वेणी या ठिकाणी एकत्र झालेले आहात। या ठिकाणी एकत्र होण्याचं कारण या ठिकाणी नुकतीच आपल्या वेणी गावातून पालखी देवाची पालखी मिरवणूक सवाद्य मिरवण्यात आली। देवाची आरती उपहार विधी या ठिकाणी संपन्न झाला आणि या ठिकाणी धर्मसभेचं आयोजन करण्यात येत आहे। या धर्मसभेला आपल्या सर्वांच्या सौभाग्याने जे अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत असे आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय माहूर पीठाधीश कवीश्वराचार्य महंत श्री माहूरकर बाबाजी शास्त्री, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं कुशल असं संचालन करीत असलेले आदरणीय सद्देय परमपूजनीय महंत श्री प्रभाकर बाबाजी पुसदेकर, आदरणीय पूजनीय श्री गौरव दादाजी संन्याशी उमरखेड, त्याचप्रमाणे ज्यांनी या ठिकाणी प्रथम पुष्प गुंफलेलं आहे असे परमपूजनीय पट्टाधिष्ठित श्री कृष्णदास दादाजी शास्त्री दर्यापूरकर चंद्रपूर, या कार्यक्रमाचं कुशल असं आयोजन केलेल्या या दत्त मंदिर वेणीचं व्यवस्थापन करीत असलेल्या द्वय भगिनी पूजनीय तपस्विनी मेघाताई दर्यापूरकर, पूजनीय तपस्विनी लीनाताई येळमकर, त्याचप्रमाणे आता ज्याने तुम्हाला मार्गदर्शन केलं अशा परमपूजनीय तपस्विनी माधुरीताई दर्यापूरकर, परमपूजनीय तपस्विनी श्रद्धाताई दर्यापूरकर, परमपूजनीय तपस्विनी शांताबाई दर्यापूरकर, आदरणीय श्री येळमकर दादाजी बाबाजी, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व आपण पंचक्रोशीतील सर्व सद्भक्त भाविक बंधू आणि भगिनी, आज या वेणी येथील श्री दत्त मंदिराच्या वार्षिक सोहळ्याच्या निमित्ताने, पालखी सोहळ्याच्या निमित्ताने, त्याचप्रमाणे दीक्षा विधीच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र झालेले आहात। या गावाचं नाव आहे वेणी। इथे जवळ असलेल्या गावाचं नाव आहे वेणी। या मंदिराच्या पूर्व व्यवस्थापिका कैवल्यवासी तपस्विनी निर्मलाबाई दर्यापूरकर यांनी आपल्या स्नेहाची वेणी
या वेणी गावातील सद्भक्तांच्या हृदयामध्ये एवढी घट्ट निर्माण केलेली होती की सर्वजण त्यांना या ठिकाणी थांबा, या ठिकाणी राहा, तुम्ही देवाची व्यवस्था करा. या ठिकाणची परिस्थिती रात्र झाल्यानंतर समजते. रात्र झाल्यानंतर किर्र दाट अंधार असतो, माणसाचा सुगावा नसतो आणि अशा एकांत स्थळी वास्तविक या मंदिराची देखभाल करणं एवढी साधी सोपी गोष्ट नाही. आणि ते कार्य कैवल्यवासी निर्मलाबाईंनी स्वीकारलं, परंतु अर्ध्यावरती दाव मोडला, अधुरी एकच कहाणी. आपल्या आयुष्याचं भरोसा नसतो, कधी काय होईल केव्हा काय होईल, आणि कधी कधी आपला हा जीवनपटाचा डाव अर्ध्यावरती सुटतो आणि असं सर्वांना सोडून गेलेल्या. परंतु आपली जबाबदारी आमच्या मुलींवरती, ज्या दोघी भगिनी आहेत, तपस्विनी मेघा आणि तपस्विनी लीना, या दोघींच्या खांद्यावर त्या सोपवून गेल्या. आता यांच्या खांद्यांना जो आधार द्यायचा आहे तो आधार देण्याचं कार्य तुम्ही सर्व या परिसरातील उपदेशी भक्त मंडळी, मग सवणा असो, वेणी असो, आणखी कोणतं गाव, शिवणा, गुंज आहे, या सर्व भक्तांच्या वरती ही सर्व जबाबदारी आलेली आहे. असं म्हणून जमणार नाही. कसं म्हणून? कोणी म्हणतात हे दत्त मंदिर वेणीचं दत्त मंदिर, कोणी म्हणतात हे दत्त मंदिर सवण्याचं दत्त मंदिर, कोणी म्हणतात हे दत्त मंदिर शिवण्याचं दत्त मंदिर. मंदिर कोणाचंच नाही, देव सर्वांचा आहे, देव सर्वांचा आहे. आणि अशा या वादामध्ये जर असलो आपण तर मंदिराचा विकास कोसळतो राहील. आणि म्हणून हे मंदिर आमचं, माझंही म्हणू नका, हे मंदिर आमचं, आमच्या सर्वांचं, आमच्या गावाचं. आणि म्हणूनच वेणी म्हणजे वेणी जशी घट्ट आवडल्या जाते, पदर गुंफल्या जाते, तसे या ठिकाणी स्नेहाचे, भावनेचे, प्रीतीचे पदर गुंफल्या गेलेले आहे. आणि सर्व उपदेश भक्तगणांना त्यांच्या अंतःकरणामध्ये या द्वय भगिनींनी आपली जागा निर्माण केलेली आहे. आणि म्हणूनच असं या ठिकाणी